नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एकदम झटपट आणि चवदार अशी हेल्दी मुळ्याची भाजी बनवणार आहोत। ज्यामध्ये असे आपण 2 मुळे घेतलेले आहेत, जे मुळ्यांचं आपण एकदम चांगल्या प्रकारे साल काढणार आहोत त्यामध्ये, आणि साल काढून आपण खिसून घेणार आहोत। आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तर त्याचा आपण खीस बनवून घेणार आहोत त्या मुळ्यांचा, आणि खीस बनवून अशा प्रकारे एकदम व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घेऊन त्यातून आपण एकदम पाणी पिळून काढणार आहोत, कोरडं करणार आहोत। तर अशा प्रकारे पाणी कोरडं केलेलं आहे आणि आपले मस्त खीस मुळ्याचा तयार झालेला आहे। मुळ्याचा खीस तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, कोथिंबीर, लसूण आणि 1 टमाटो कापून घेणार आहोत। असं बारीक बारीक सगळं पटपट कापून घेतलेलं आहे। तर हे सर्व कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे फोडणी देण्यासाठी टाकायचं आहे। तर हे सर्व एकत्रितपणे आपल्याला कापून घ्यायचं आहे, ज्यामुळे भाजी एकदम टेस्टी आणि चवदार होणार आहे आणि एकदम चांगली चवीला लागणार आहे। तर हे सर्व आपण एकत्रितपणे कापून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपलं हे कापून घेतलेले मुळ्याचे खीस आणि तयार झालेलं आहे। आपण कढई ठेवलेली आहे फोडणी टाकण्यासाठी। कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल चांगलं गरम होऊ देऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया। जिरे मस्त तुडतुडू देऊया, आणि जिरे तुडतुडे त्यामध्ये मोहरी पण टाकूया। जिरे मोहरी तुडतुडू देऊया। तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर आपण जो कापलेला कांदा आहे तो कांदा त्यामध्ये टाकून घेऊया। कांदा टाकल्याच्या नंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण जो कापलेला टमाटो आहे तो टमाटे पण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, आणि लसूण पण टाकून घ्यायचा। तर लसूण आपण टाकला आहे, त्यानंतर कांदा टाकला, आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे सर्व एकत्रित आपण भाजून घेऊया। त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला तिखट त्यामध्ये टाकायचं आहे। लाल तिखट टाकून घेतलं आहे, हळद टाकून घेतली, त्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे, आणि सर्व एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मस्त अशी हिरवीगार आपल्याला कोथिंबीर पण टाकायची। ते सर्व मिक्स केल्याच्या नंतर चांगला मसाला आपला तयार होणार आहे भाजीसाठी। जो आपण केलेला किस आहे तो मुळ्याचा किस त्यामध्ये टाकून घ्यायचा। तर किस टाकल्यानंतर नंबर 1 अशी आपली ही भाजी त्यामध्ये मसाला तयार झालेला आहे भाजीचा, आणि हा किस टाकलेला आहे तो व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे। तर सर्व मिक्स केल्याच्या नंतर एकदम मस्त आणि चवीला भारी अशी आपली ही भाजी तयार होणार आहे। ही आपण टिफिनला घेऊन जाऊ शकतो, घरी जेवणासोबत खाऊ शकतो। बनवून खा, कशी लागली सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।